4 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तहसील कार्यालय येथे विधानसभा महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे फॉर्म भरण्यात आले। या दिवशी घोडेगाव शहरामध्ये प्रचारासाठी रॅली देखील काढण्यात आली आहे। 4 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तहसील कार्यालय येथे नामदेव श्री दिलीपराव वळसे पाटील माजी अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे फॉर्म भरण्यात आले। तसेच प्रचारासाठी त्याच दिवशी दुपारी 2 वाजता घोडेगाव शहरामध्ये रॅली काढण्यात आली। दुपारी 3 वाजता घोडेगाव मारुती मंदिर चौकामध्ये जाहीर सभा घेऊन प्रचारासाठी सुरुवात करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती। यामध्ये आंबोडी शिनोली गटामधून रुपालीताई जगदाळे आणि सुनीता बोराडे, तर आंबोडी पंचायत समिती गणामधून नंदकुमार सोनवले आणि संजय शेळके, पंचायत समिती शिनोली गणामधून इंदुबाई लोहकरे आणि अनिता आंबेकर यांनी अर्ज भरलेत। घोडेगाव पेठ गटामधून कैलासबुवा काळे, तर पंचायत समिती गणामधून रुपालीताई झोडगे आणि ज्योतिताई घोडेकर, तसेच पंचायत समिती पेठ गणासाठी साधना धुमाळ यांनी अर्ज भरलेत। कळम चांडोली गणामधून तुलसी भोर आणि सीमा थोरात, पंचायत समिती गणामधून वैशाली कानडे, तसेच चांडोली बुद्रुक गणामधून आशा शेंगाळे यांनी अर्ज भरलाय। मनसर अवसरी खुर्द गटामधून अरुणा थोरात आणि अवसरी खुर्द गणासाठी संतोष भोर आणि आत्माराम कुरकुटे यांनी अर्ज दाखल केलाय। पारगाव ओसारी बुर्द सर्वसाधारण गटामधून विवेकराव वळसे पाटील आणि अशोक हिंगे, पारगाव गणामधून शंकरराव साबळे आणि संजय गवारी, बबनराव भोईरत, पंचायत समिती अवसारी बुद्रुकमधून महेंद्र शेठ वाळुंज आणि मनोज शेठ तांबे यांनी अर्ज भरलेत। आणि विशेष म्हणजे मनसरमधनं कोणीही अर्ज भरलेला नाहीये। मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये 10 पंचायत समिती सदस्यांपैकी 9 सदस्य आणि 5 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 4 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। पण यावेळी पंचायत समिती 10 पैकी 10 आणि जिल्हा परिषद 5 पैकी 5 निवडून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये विकास कामांमुळे जनता नेहमी सोबत राहिली आहे, त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानलेत। वेगवेगळी पदे उपभोगून नको त्या भानगडी करून ज्यांनी पक्ष सोडलाय त्यांचा चांगलाच समाचार यावेळी घेण्यात आलाय। राज्यामध्ये आणि केंद्रात सत्ता कोणाचीही असो, आम्हाला विकास कामे कशी आणायची हे चांगलं माहिती आहे। मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये तालुक्यातील रस्त्यांसाठी 330 कोटी, भीमाशंकर देवस्थानच्या विकासासाठी 180 कोटी, मनसरला 100 खाटांचा लहान मुलांचा दवाखाना मंजूर करून आणलाय आणि नजीकच्या काळामध्ये त्यांचं काम देखील सुरू होईल। बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, तालुकाध्यक्ष विष्णुकाका हिंगे, ज्येष्ठ नेते सुभाष मोरमोरे, महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे, घोडेगाव शहराच्या सरपंच रुपालीताई झोडगे, पिंपळगावचे उपसरपंच प्रभाकर बांगर, शरद बँकेचे संचालक सोमनाथ काळे आदींची भाषणे झाली आहेत। मोहसिन काठेवाडी सह ज्ञानेश्वर खिरड, सी 24 तास, घोडेगाव।